श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. महाशिवरात्रीला काहीही करू नका, परंतु या दोन गोष्टी नक्की खा आणि तुम्हाला 7 पिढ्या फायदा होईल. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. पहा मित्रांनो, काही दिवसातच हिंदू धर्माच्या सर्वात महत्त्वाच्या उपवास उत्सवांपैकी एक असलेला महाशिवरात्रीचा शुभ पवित्र सण येणार आहे. होय मित्रांनो, महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. कारण महाशिवरात्रीचा पवित्र सण हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरी केली जाते. याशिवाय महाशिवरात्रीचे महत्त्व देखील वाढते, कारण महाशिवरात्रीचा शुभ सण वर्षातून फक्त एकदाच येतो. तसेच महाशिवरात्रीचा सण हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो, कारण या दिवशी भगवान शिव आणि शक्तीची भेट झाली होती. या दिवशी देवी पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचा विवाह झाला होता. तुम्हाला हे आधीच माहीत असल्यास आम्हाला टिप्पण्यांमध्ये कळवा. महाशिवरात्रीच्या दिवशी जर पती पत्नी लक्षपूर्वक ऐकतील आणि समजून घेतील, जर पती पत्नी एकत्र महाशिवरात्रीला खऱ्या भक्ती आणि शुद्धतेने शिवाची पूजा करतील, तर त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. तसेच संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील. कुटुंबात परस्पर प्रेम राहते आणि भोलेबाबांच्या कृपेने जीवनातील घटनाही टाळल्या जातील. या दिवशी भक्त उपवास करतात आणि पूर्व भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा करतात. याशिवाय मित्र म्हणतात की जो कोणी महाशिवरात्रीचा उपवास खऱ्या अंतकरणाने श्रद्धेने पाळतो, तो पूजा करतो. केवळ ते घरच नाही, तर संपूर्ण घर कुटुंब रात्रंदिवस 4 वेळा प्रगती करते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद कायम राहील. त्याचवेळी अशा व्यक्तीला नेहमीच नशीब मिळते. कारकिर्दीत प्रगती होईल आणि असे कोणतेही काम नाही जे अपूर्ण आहे. त्याचवेळी महाशिवरात्रीला लोक भगवान शिवाला विविध वस्तू अर्पण करतात आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाययोजना करतात. पूजा करा, वस्तूंचे दान करा. कारण बंधू आणि भगिनींनो, महाशिवरात्री वर्षातून फक्त एकदाच येते, त्यामुळे ते अधिक महत्त्वाचे ठरते. आणि या दिवशी उपवासाचे फळ कधीही व्यर्थ जात नाही. या दिवशी भगवान भोलेनाथ अगदी छोट्या पूजेचे पठण करून आनंदी होतात आणि रात्रभर त्या व्यक्तीचा तराफा ओलांडतात. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत असेल असे नाही. भोलेनाथाची कृपा सर्वांनाच मिळते असे नाही. प्रत्येकाची इच्छा पूर्ण होत नाही, कारण कोणाचीच एक चूक त्याला भगवान भोलेनाथची कृपा मिळण्यापासून रोखू शकते आणि त्याला पापात सहभागी करू शकते. पण मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगेन ज्याबद्दल तुम्ही कधीच ऐकले नसेल आणि हे तुम्हाला यापूर्वी कोणीही सांगितले नसेल. कारण ही गोष्ट अतिशय गुप्त आणि चमत्कारिकपणे प्रभावी आहे, ज्याचे वर्णन प्राचीन काळापासून केले गेले आहे. परंतु 100 पैकी 99 लोकांना या गोष्टीबद्दल माहिती नाही. अशा परिस्थितीत मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभ सणाच्या दिवशी तुम्ही खात असलेल्या चमत्कारिक आणि प्रभावी गोष्टींबद्दल, अशा काही गोष्टींबद्दल सांगेन ज्यांचा तुम्ही खऱ्या अंतकरणाने भगवान भोलेनाथजी यांच्या आदराने आनंद घेता. नशीब सूर्यासारखे चमकेल. तुम्ही जे काम करण्याचा विचार कराल त्यात तुम्हाला नशिबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तेच मित्र, जर तुम्ही लग्न करत नसाल तर लग्न होणे थांबते. तुम्ही जे काम करण्याचा विचार कराल त्यात अडथळे येतील. घरात विनाकारण भांडणे होतात. आयुष्य दुःखाने भरलेले असते. दुसरीकडे घरात उपासमार आहे. जीवनात शांतता नसते. संपत्तीचा व्यापार अचानक थांबला आहे. तर मित्रांनो, माझे म्हणणे कान उघडे ठेवून ऐका आणि समजून घ्या. महाशिवरात्रीला या वस्तूंचे सेवन केल्यास तुमच्या सर्व समस्या संपतील. तुमच्या आयुष्यातून सर्व वेदना आणि दुःख नाहीसे होतील. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. त्यामुळे तुमचे नशीब बळकट असावे अशी तुमची इच्छा आहे. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पण मित्रांनो,
तुम्हा सर्वांना सांगा की शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांचे महाशिवरात्रीला चुकूनही सेवन करू नये. तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल हे कधीही विसरू नये, अन्यथा तुमच्या घरात अन्नाची कमतरता भासेल, घरात गरिबी पसरेल आणि तुम्ही घराबाहेर पडू शकणार नाही आणि तुमचे जीवन नकारात्मक ऊर्जेने भरलेले असेल. घरात भांडणे होतील, तुम्ही भगवान भोलेनाथांच्या कृपेपासून वंचित राहू शकता आणि महाशिवरात्रीच्या उपवासाची फळे व्यर्थ ठरू शकतात. अशा परिस्थितीत मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगणार आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी खाल्ल्याने आणि त्याचा आनंद घेतल्यास जीवन आनंदी होते, आनंदाचे दुर्दैवात रूपांतर होते. त्याचवेळी महाशिवरात्रीला चुकून कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही उपवास केला की बाकी हे महत्त्वाचे आहे. 5वा क्रमांक, भस्म आणि चंदन. होय मित्रांनो, तुम्ही वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेलच की भस्म आणि चंदन हे भगवान शिवाला खूप प्रिय आहेत. भस्म म्हणजे जळलेल्या पवित्र वस्तूंची राख. हे भगवान शिवाच्या घृणास्पद आणि वैमनस्यपूर्ण स्वभावाचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या नजरेत अपराधी वाटत राहिले, ग्रह चुकीचा आहे, वास्तुदोष हा पितृदोष आहे, म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुम्ही शिवलिंगाची राख अर्पण करून ती तुमच्या शरीरावर तसेच शरीरावर लावावी. जर तुम्ही हे संपूर्ण शरीरावर करू शकत नसाल तर तुम्ही ते फक्त कपाळावर लावावे. यामुळे तुमच्याकडून सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. याशिवाय चंदनाचे लाकूड मानसिक तणावही दूर करते. जर तुमच्या मनात अस्वस्थता असेल, घबराट असेल, तर तुम्ही तुमच्या कपाळावर चंदन लावावे आणि भगवान शिवाला लेप लावावा. असे करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला लवकरच चांगले परिणाम मिळतील. 6वा क्रमांक, सुपारीची पाने. मित्रांनो, पिण्याच्या पाण्याला विशेष महत्त्व आहे. याचा उपयोग पूजेत केला जातो, परंतु विशेषतः त्याचा वापर भोगात केला जातो, कारण त्याचा भोग सर्व देवीदेवतांना खूप प्रिय आहे आणि यामुळे पूजेच्या ग्रंथाचे महत्त्व देखील वाढते. तर मित्रांनो, जर तुम्हाला भोलेनाथला खुश करायचे असेल तर माता पार्वतीला भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळवायचे आहेत. तसेच जर तुमचा आवाज चांगला नसेल तर तुम्ही काय म्हणत आहात हे मला माहीत नाही, तुम्हाला माहिती नाही, तर मित्रांनो, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला सुपारीचे पान घ्यावे लागेल आणि गंगाजल शिंपडून सुपारीचे पान स्वच्छ करावे लागेल. नंतर त्यात मध घाला. होय, मध लावल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभ प्रसंगी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून ते शिवलिंगाला अर्पण करावे लागेल. पण काम करताना तुम्हाला शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता. त्यामुळे ते प्रामाणिक अंतकरणाने करा. यामुळे तुम्हाला भगवान भोलेनाथ, माता पार्वतीचा आशीर्वाद मिळेल, तुमची बुद्धिमत्ता वाढेल, मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल. क्रमांक 7, काकवी आणि तेल. जर तुम्हाला कर्जाच्या समस्येमुळे त्रास होत असेल तर प्रिय भक्तांनो, कर्ज वाढतच जाते आणि तुम्हाला पितृदोष, शनिदोषाला सामोरे जावे लागते. तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे प्रेम मिळत नाही. तुम्ही जे काम करण्याचा विचार कराल त्यात अडथळे येतील. ते काम अधिकाधिक वाईट होत चालले आहे. कधीकधी केलेले कामही विस्कळीत होते. तर मित्रांनो, या समस्येपासून मुक्त होण्यासाठी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला जे करायचे आहे ते म्हणजे गूळ घेणे आणि तीळ घेणे, कारण गूळ हे गोडपणाचे प्रतीक आहे आणि तीळ हा रोगनाशक आहे. पितृदोष, शनिदोषाला शांत करतो. तर अशा प्रकारे गूळ आणि तीळ घेतल्यानंतर तुम्ही ते शिवलिंगाला अर्पण करू शकता आणि प्रसाद म्हणून गूळ आणि तीळ खाऊ शकता. असे केल्याने तुम्ही वाढत्या कर्जाच्या समस्येपासून मुक्त व्हाल. हळूहळू तुमचे कर्ज कमी होऊ लागेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, नशीब भक्कम राहील आणि जीवनातील घटनाही टाळल्या जातील. तर मित्रांनो, हीच गोष्ट होती की महाशिवरात्रीला जेवून आणि
महादेवाला भोग अर्पण केल्याने जीवनात चालू असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळते. नशीब बळकट आहे. कुटुंबात आनंद आणि समृद्धी राहील आणि परस्पर प्रेम राहील. तुम्हाला आधीच माहीत असल्यास आम्हाला टिप्पणी विभागात कळवा. चला, आता आपण महाशिवरात्रीला कोणत्या गोष्टींचे सेवन अजिबात करू नये याबद्दल सांगूया. अन्यथा तुमचे नशीब दुर्दैवात बदलू शकते. ही गोष्ट तुमचे नशीब पूर्णपणे खाऊन टाकू शकते, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण, जीवनातील आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि महादेवाच्या कृपेपासून देखील वंचित राहावे लागू शकते. परंतु जर तुम्ही अद्याप व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 1, मीठ. तर प्रिय भक्तांनो, मीठ ही काही सामान्य गोष्ट नाही. हे केवळ एक खाद्यपदार्थ नाही, तर वास्तुशास्त्रात त्याचे खूप सखोल महत्त्व आहे. कारण मीठ नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम देखील दूर करते आणि नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करते. अशा परिस्थितीत मित्रांनो, मीठ देखील 2 प्रकारचे असते. मीठ हे एक साधे मीठ आहे, जे सर्व घरांमध्ये भाज्या तयार करण्यासाठी मसाला म्हणून वापरले जाते. एक मीठ आहे जे केवळ उपवासात वापरले जाते, ज्याला रॉक सॉल्ट म्हणतात. होय मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक समजून घ्या. बरेच लोक काय करतात ते म्हणजे उपवासादरम्यान दररोज जे मीठ वापरतात तेच उपवासात वापरतात. परंतु असे करणे ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्हाला तुमचा उपवास मोडायचा असेल, महादेवाचे आशीर्वाद मिळणार नाही, नशीब कमकुवत आहे, तर तुम्ही सामान्य मीठ वापरू शकता. परंतु जर तुम्हाला भगवान भोलेनाथाचे आशीर्वाद मिळवायचे असतील, संपत्तीचे आशीर्वाद मिळवायचे असतील आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर रॉक सॉल्टचा वापर करा. क्रमांक 2, बंधू आणि भगिनींनो, महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी वांगी खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चुकून लसणीचे सेवन करू नये. इतकेच नाही तर मित्रांनो, केवळ महाशिवरात्रीलाच नव्हे तर एकादशी, पौर्णिमेच्या अमावस्येलाही वांगीचे सेवन करावे. धार्मिक मान्यतानुसार वांगी ही तामसिक प्रवृत्तीची भाजी आहे, जी मनात आळशी, उत्तेजना आणि नकारात्मक विचार वाढवू शकते. मित्रांनो, पुराणांमध्ये आणि लोकमान्यतांमध्ये असेही म्हटले आहे की वांगीमध्ये रस्त्याचा गुण अधिक असतो, ज्यामुळे मन स्थिर राहू शकत नाही. याशिवाय मित्रांनो, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ब्रह्मचर्य पाळले पाहिजे आणि वांगी काम करण्याची प्रवृत्ती वाढवते. अशा परिस्थितीत जर तुम्ही महाशिवरात्रीला वांगीची भाजी बनवण्याचा विचार करत असाल तर ते चुकून करू नका. अन्यथा तुम्ही केलेल्या पूजेची फळे आणि उपवास निष्फळ ठरू शकतात आणि भूक जीवनात येऊ शकते. मानसिक तणावामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात. क्रमांक 3, लसूण कांदा. होय मित्रांनो, लसूण आणि कांदे हे दोन्ही तामसिक खाद्य आहेत, कारण त्यांचा उगम राहू केतूपासून झाला आहे. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महाशिवरात्रीला काय आनंद घेत आहात आणि तुम्ही काय खात आहात किंवा तुम्ही उपवास केला आहे की नाही हे लक्षात ठेवा. जर तुम्ही लसूण कांद्याची भाजी बनवत असाल तर ते चुकून करू नका आणि भगवान भोलेनाथला कांद्यांचे लसूण चीज देऊ नका. अन्यथा ही तुमची मोठी चूक असू शकते, जेणेकरून तुम्हाला पूजा आणि उपवासाचे फळ मिळणार नाही, परंतु तुम्ही पवित्र ठिकाणी पापाचा भाग व्हाल. 4था क्रमांक, बंधू आणि भगिनींनो, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शिवलिंगाच्या दिवशी हळद देखील अर्पण करू नये, कारण असे करणे निषिद्ध मानले जाते. हळदीचा संबंध स्त्रियांशी असल्याचे मानले जाते, ज्यामुळे शिवलिंगाच्या दिवशी हळद कधीही अर्पण करू नये. बरेच लोक जे करतात ते म्हणजे ते शिवलिंगावर हळद देखील अर्पण करतात, पण असे करता कामा नये. असे करणे हे दुर्दैवाला आमंत्रण देण्यासारखे आहे. यामुळे तुमचे नशीब खराब होऊ शकते, तुमच्या मुलावर प्रतिकूल परिणाम होतील आणि तुमचे जीवन अशांत होऊ शकते.
या प्रकरणात विशेष काळजी आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा परिस्थितीत तुम्हाला भगवान भोलेनाथ, माता पार्वतीचे आशीर्वाद मिळवायचे आहेत. जर मुलांच्या जीवनात आनंद, संपत्ती आणि शांती असेल तर चुकून महाशिवरात्रीला देखील या गोष्टींचे सेवन करा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.